सो व्हेरी गुड मॉर्निंग. आज आहे आपली मालवण राईड. फायनली तो दिवस आला. 2 महिन्यापासून प्रिपरेशन करत होते या राईडची. 2 महिने काय, मी ॲक्च्युली 4 महिन्यापासून चालू आहे, कारण की लास्ट टाइमच माझे मालवणचा राईड बंद दिला, पण त्या टायमाला ॲक्सिडेंटमुळे ती राईड प्लॅन कॅन्सल झाली. आज फायनली तो दिवस आला आहे अँड फायनली आपण चाललो आहोत मालवणला. पाठी बघतोय तर आपला छावा. मी पहिल्या आधी माझी छावा दाखवतो. भाई काय लोड केला तो वन साईड. मी हा आहे आपला छावा, म्हणजेच आपली ADV 390X. बाकी मी ही गाडी ना जवळपास आठवडाभर आधीच रेडी करून ठेवली. बिलिंग सगळं डन आहे. हे बघा, जसं की दाखवू आता. मी एक गोष्ट ऑब्झर्व करत असाल ना, तर आपण आज सॅडल लावलेत गाडीला दोन्ही साईडला. टँक बॅग नाही घेतले, बाकी पूर्ण गाडी लोड आहे. टॉप बॉक्स आहे, सॅडल आहेत. अथर्व पाठी, अथर्व तिकडे कॉलवर आहे. सो निघायला थोडाफार लेट झाला. 3:30चा टाईम ठरला, बट ठीक आहे, ग्रुप राईड असली की तेवढाफार टाईम होता. आता वाजलेत परफेक्ट 4. अर्धा तास डिले चाललो आहे, पण कुठे ना कुठे आम्ही कवर करू, आम्हाला माहिती आहे. बाकी आता प्लॅन्स असं सांगू ना की भरपूर जण इन आउट असं करता करता आम्ही फायनली 5 बाईक आता रेडी झालो आहे. प्लॅन बनलेला जेव्हा 10 गाड्या होता, विचार करा. अरे लेट लतीफ भाई, माझा टॉप बॉक्स फुल आहे. आता याच्यात काय नाही राहणार. तो दाखवते काय आणलेस. हे जो चोचले बघताय तेच बोल ना. आला अजून कुठे चाललाय. हे बायची सगळाच कंटेंट भेटला. फुली झूम झालं असेल. नाईस वर्क. काय म्हणायचं मग, आता आल्या तिकडे हे करतोय तर घे अजून जेल सीट लाव. भाई काय सीन झाला सगळं. एक नंबर, मूड फ्रेश झाला माझा. बाकी काही हो. एवढा रस्ता खाली आहे काका. तुम्हाला काय जागा ट्रक चालवते का काय चालवत आहे. एवढा रस्ता खाली तरी तुला इकडनंच जायचं होतं. गाड्या काढ बोलते तर माझ्या बघायचे काय. बघा वाजलेत 4:32. उठलं की तिला 3:30ला. 1 तास झाला असा टाइमपास चालू आहे. ह्यासाठी थांब, त्यासाठी थांब. म्हणून ग्रुप राईड बोलते ना, ग्रुप राईड हे असं असतं ग्रुप राईडचं. भाई आवाज आहे का आता. पूर्ण ब्लॉग हाच ऐकायचा आहे. आवाज ठेवला का काय केलं तेवढा. हे पडणार ना, तुझी भीती वाटते रे. फक्त मला नाही पडणार ना. काय वाटतं लूज ठेवलंस. लूज आहे कसं लागतं त्याचं. काय करणार त्याला. चलो निघायचं. पाम बीच का. ओके, सो आता आपण निघालो आहे फायनली 440ला. व्हेरी गुड. 440चा माझा मीटअप पॉईंट होता. कुठे माहिती आहे का, डायरेक्ट पाम बीचचा NMC ऑफिस. हा चलो लेट्स गो. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. भाई लाईट कशी वाटते आता. फर्स्ट टाइम लाईट दिसते ना ब्लॉगमध्ये तुम्हाला. फायनली आपण निघालो आहोत आपल्या फेवरेट जागी, ते म्हणजे कोकणात. आणि कोकणात म्हणजे चिपळूणला न जाता आपण आज जात आहोत थेट मालवणला. सुरुवात आधी मी निघताना बोललेलं अर्धा तास लेट निघाले, बट आता असं झालं की 1 तास लेट निघाले, कारण की आता वाजलेत जवळपास 4:40. आता मी सीन काय झालं माहिती आहे का. सागर बोलते मी पाम बीचवरनं नाही येणार, बट मी सेकंड मीटअप पॉईंट पाम बीचच्या इथेच ठेवलं आहे, जिकडे आपल्याला अमित आणि हा भेटणार आहे रोशन. ठीक आहे, आता एक काम करू, मीटअप पॉईंट तर कॅन्सल करू शकत नाही. सागरला बोलू एक काम कर, तू सरळ डायरेक्ट मुंबई गोवा हायवेला कनेक्ट हो आणि आपण आतमधून पाम बीचवरून सुसाट निघून येऊ. तो पण बरोबर. ॲक्च्युली सकाळी जर चेकिंग तिकडे असतील ना तर 100% पकडणार पाम बीचवरती. ओके, सो पाम बीचचा टर्न आला आहे आपला वाशीवाला. आणि भाई काय बरं वाटतंय. सागर नाही त्या आजूबाजूला. भाई जाम आवाज करते, इरिटेट झालो. अजून मी जवळपास ना 15 किलोमीटर गाडी चालवले, बट भाई तोडलाय, कान तोडून टाकले. भरपूर दिवसाने आला राईडला. कुठे भेटेल झालं, पुढे जायचं. नवी मुंबई महानगरपालिका हा होता आपला मीटअप पॉईंट 445चा. आणि आम्ही 5 वाजता इकडनं परफेक्ट निघालो होतो. तसा रस्ता तर कव्हर केला आपण, कारण की वाजलेत 5:13. ओके, सो 5:30 झालेत. पोचलो आहे आपल्या मेन मीटअप पॉईंटवर, जिकडे आपण ठरवलेला NMC ऑफिस पाठी. जसं बघतोय ते 5:30 वाजत आलेत. जास्तीत जास्त 5 मिनिटं थांबू. अमितची वाट बघतो, बाकी तुम्हाला लाईनअप दाखवतो. काय टोटल आता झाल्यात 5 गाड्या. मालवण राईडला असं होतं ना की जेवढा कमी जाऊ तेवढंच बरे. भाई मी तुम्हाला नंतर एक्सप्लेन करेल काय बोलतोय. बाकी ते गाडी दाखवतो. बघा, ही आहे ड्यूक 250 रोशनची.
रोशननी बाई ही पण लावली बिल लावायचे मला पण मला जागा नाही भेटत. मस्त जागा शोधली इथे. बाकी रोशनची गाडी इथे पाठी एक फक्त टेल बॅग आहे आणि समोर आहे टँक बॅग. त्यानंतर आहे Z900 यांनी पण सेम सेटअप आहे आपण तोच टेल बॅग आणि टँक बॅगची. बाकी आहे आपल्या इथे छावा देन डेव्हिलची गाडी. सो फायनली आता आपली राईड चालू झाली आहे मुंबई टू मालवण. आता जेवढे येणार तेवढे सगळे मेंबर्स आलेत. चलो आता सध्या पुरतं लीड मी करतोय. माझ्यापाठी आहे अमित त्यानंतर आहेत पुन्हा गाड्या. वाव क्लायमेट बघा आता काय झालंय मस्त. वरती क्लायमेट बघून एवढं तर अंदाज येते की पाऊस इथे फटांग पडणार आहे थोड्या वेळातच. पूर्ण काही ढगल पूर्ण. आणि तसं प्रिपरेशन मध्ये तर भाई फुल आले बट स्टील नाही पडेल तर बरे थोडा रस्ता फास्ट कव्हर करायला भेटेल. गोप्रो तर तसं बघायला ना ऑलमोस्ट 80% वॉटरप्रूफ केलाय मी. आता 20% असं आहे ना की फक्त माईक अडॅप्टरमुळे तो ओपन आहे म्हणून बाकी पूर्ण गोप्रो वॉटरप्रूफ केलाय. वरतून मी ती प्लास्टिकचा रॅप येतो ना तो रॅप लावून टाकलाय. काम फिट करून टाकले गोप्रोचं. होय होय होय. राईट साईडला आहे गोवा लेफ्ट साईडला आहे पनवेल सरळ आहे पुणे. आपल्याला इकडनं हा रॉंग वे मारायचा असं छोटासा. चला भाई चला 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 कोण नाही चला 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 चला. इथे चेकिंग असते इथे असतात ऍक्च्युली. हा टर्न ऍक्च्युली मारून देत नाही कारण की हा रॉंग वे पडतो म्हणून. बाकी आपण कनेक्ट झालो आहे आपल्या ओल्ड मुंबई गोवा हायवेला. या टायमाला इथे ना म्हणजे ज्याप्रमाणे मी माझं आयटनरी बनवले त्याप्रमाणे तर आपण फॉलो करत नाहीये. 1 तास प्रॉपर डिले चालू आहे. बट स्टील एवढं बोलू शकतो की जिकडे कुठे मी 8ला घरी पोहोचायचा प्लॅन करत होतो त्या जागी आपण 9-10च्या आसपास पोहोच. चलो ट्रॅफिक लागले म्हणजे आपण करणारा बर्ड सेंचुरीच्या जवळ आलो. असे बाईक जायला जागा ठेवतात लेफ्ट साईडला. भाई विसरू नको सॅडल आहेत तुझ्याकडे. तू टाकू नको अशा कॅब. नको टाकू नको टाकू नको. अरे लवकर टाकू यार. भाई मी हे विसरूनच चाललोय की मी सॅडल लावलेत आणि बिंदास गॅप टाकतोय बिंदास. भाई मला ना जेन्युइनली सांगते माहित नाही का असं का मी दोन्ही सॅडल सेम वेट ठेवलेत बट स्टील ना मला कॉर्नरिंगच्या वेळेस ना जरा मिसबॅलन्स होतोय. ऍक्च्युली माझी सवय सुटली असे सॅडल लावून राईड करायची. अदरवाईज काहीतरी मी चुकीचं केलंय. काय बरं वाटतंय. चिल्ड वातावरण आहे इथे भाई. टेम्परेचर मला वाटते ना घरातून निघालो तर आम्ही 38च्या आसपास काहीतरी होतो 38-35 पण इकडे डायरेक्ट 28-25च्या आसपास आलो असेल. माझ्या वायझरची कंडिशन बघा काय झालंय. भाई हे रस्ते तर ओले आहेत पण वरचं क्लायमेट बघून मला असं वाटतंय कधी पण इकडे पाऊस चालू होईल. कारण की सगळा चिखल उडते ना टायरचा पाठी. मग पुरा गाडीवरती हेल्मेट होतं. वायझर बघा बघा. आता मी 10 मिनिटं आधी फक्त साफ केलेलं हे उतरलो गोप्रो लावला तेव्हा आणि परत हीच अवस्था. भाई ही राईड थोडी चॅलेंजिंग होणार आहे. बाकी सूर्यदेवतांचं दर्शन झालेलं मगाशी. मी मगाशी गोप्रो चालू करत चालू नाही हँग झालं होतं. आपल्याला आता येईल थोड्या वेळात पाली. आणि पाली तर माहीत नाही पण माणगावपर्यंत रोड असेच आहेत. थोडेफार चांगले थोडेफार खराब. माणगाव नंतर तर भाई आपण जी स्पीड पकडणार आहे ती कंटिन्यू संगमेश्वरपर्यंत राहणार आहे. भाई सॅडल आहेत. मी सॅडलचं विसरतोच आहे रे मध्ये मध्ये. कुठेतरी घासणार आहे मला वाटतं. त्यानंतर मला डोक्यात एकदम फिट्ट बसणार आहे. भाई तू सॅडल लावलेत. ग्लव्स आता मी काढून ठेवले कारण मला असं वाटलं की पाऊस पडेल आणि माझे ग्लव्स वॉटरप्रूफ नाही आहेत आणि ते एकदा ओले झाले की ते सुकायचं नाव नाही घेणार आठवडाभर. दॅट्स आत्ताच काढलेले बरे. हे बघा काय खड्डे भाई. काय रोड आहे हा. डेंजर झालाय हा. जिथे डेंजर आहे तो एक्स्ट्रीम डेंजर आहे. बघा रात्री काम फिट आहे म्हणजे ह्या रोडवरती. महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य. महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण. या कोकणात गणेश चतुर्थीचा मोठा सण. या कोकणात तुझ्या विना उरे
अर्थ जीवना उजळे तुझ्या मधुनी. हा सेकंड टाइम माझ्या जवळून गेला, सेकंड टाइम मला खूप क्लोज कॉल मारून गेला. आता परत तिसऱ्यांदा त्यांनी एडे चाले केले की समोर गाडी लावली, त्याचा कानपाड फोडला मी. गही भरल्या श्वास तू पहिलं ते. होय होय होय, काय तर तुझा खड्डा वाचायला मारतो का? थँक्यू. निर्माची काय भाई, काय सीन झाले का? दाबा दाबी भेंडी. येस, असं पाठवून पप्पी दिली त्याने. आता यात ना मी तुम्हाला माहिती आहे चुकी ना ट्रकवाल्याची नाही बोलणार, फोर व्हीलरचीच बोलणार. कारण फोर व्हीलर ते समोर दिसतंय, हे लोकांना एक खड्डा वाचवायला ना लेफ्ट राईट काय बघत नाही, डायरेक्ट टाकतात लेफ्टला, डायरेक्ट टाकतात राईटला. तर पाठवून स्पीडनी ट्रक येणार असेल तर त्याला थोडी अर्जंट ब्रेकिंग आहे, ते थोडे इमर्जन्सी ब्रेक मारणार आहे फटकन. आता बाईकचं मगाशी मला लागलं म्हणून आता माझ्या जागी तर ट्रक असतं आणि अशी मगाशी त्या कारवाल्याने केलं असतं, कारवाल्याला पण पप्पी भेटलीच असती. ध्यास यो तुझा सवाड्या. ज्याला टर्न घेतल्यावर तर मिरर मध्ये बघते पाठवून येते का. डेव्हिलचे सेन्स कधी ऍक्टिव्ह होणार ना काय समजत नाही मला रायडिंगचे. वा वा वा, काय व्ह्यू झाला आहे ते बघा. काश कोणतरी सिनेमॅटिक भाई कोणी असेल ना भाई, प्लीज मला DM करा सिनेमॅटिक वाला. मी तुम्हाला पैसे तर नाही देऊ शकत, पण येस भाई माझ्यासोबत तुम्हाला राईडला घेऊन जाऊ शकतो मी, जिथे कुठे जाईल तिकडे. हे असे व्ह्यू एवढे मिस होतात यार, मला एकट्याला नाही जमत सगळं करायला. हा कुत्र्याला बोलला अथर्वला सिनेमॅटिक काढ, तर तो उभा कॅमेरा पकडून शूट करते सगळं, आणि आडवा कॅमेरा केला तर त्याला जमत नाही पाठी बसायला. मग ठीक आहे, त्याला सवय नाही, आपण फोर्स नाही करू शकत. एखाद्याला त्या फील्डमधली नॉलेज नसेल तर त्याला जबरदस्त बोलू शकत नाही, करच. भाई हे का रोड का चालू ठेवलेत पण हे, हा काय सीन? बंद तरी करा भाई, एक साईडच ठेवा. हे काय कुठून गाड्या टाकणार पब्लिक? हे बघा भाई, पावसाळा अजून चालू नाही झालाय, पावसाळा याचा बाकी आहे. त्याच्या आधीच ही आपली ओल्ड मुंबई गोवा हायवेची कंडिशन. हे बघा, मस्त भाई मस्त. असा फुटेल ना कोणतरी इथे काळोखात. भाईने टाकली, अरे ट्रक बघ कुठे टाकलाय, ट्रक बघ कुठे टाकलाय याने. भाई ची जिंदगी झंड झाली आहे. काय केलंय तू? डेंजर. जरा ढकलू का इकडनं असं तिकडे? बघा हे भाई काय एवढे घाण रोड ऐकले मी, मग स्वतः मला माहिती आहे मानगावच्या आधी रोड घाण आहेत, पण एवढे हा ह्याला रोड नाही बोलू शकत ऍक्च्युली आपण. तूच हा बघा खड्डा बघा, हा केवढा मोठा आहे. चला ए येडे चाले, तू रस्ता बघ. हवं 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 हवं. टा 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 टा. वाव, सॅडलिंग में मजा ही अलग है. ओके ओके ओके. हे बघा काय असं वाटतं चंद्रावर गाडी चालत आहे. हे बघा ढाकढुक ढाक. चंद्रावरनं कोण बघत असेल कोकणातल्या हवाला पाठ झूम करून त्याला वाटेल भाई हे काय आपल्यासारखी सेम जमीन तिकडे पण आहे. हे छमछम करते चांदन पटार, डोंगर हिरवागार, डोंगर हिरवागार, आई तुझा डोंगर हिरवागार. दलदल. काय काय दाखवू मी तुम्हाला, किती किती गोष्टी दाखवू. एक काम करू आपण ना, 2 पार्ट मध्ये डिस्ट्रीब्यूट करू. पहिला पार्ट करू डिस्ट्रीब्यूट आपण ह्या सगळ्या घांडेडा रोड मध्ये, आणि सेकंड पार्ट कोकणातला आपण डिस्ट्रीब्यूट करू. सेकंड पार्ट मध्ये प्रॉपर 60 रस्ता मालवणपर्यंत दाखवून टाकतो. काय बोलताय? सो 25-25 मिनिटाचे 2 ब्लॉक सोडून टाकू. सो बॉईज अँड गर्ल्स 7:15 झालेत अँड वी आर ॲट पाली, मीन्स पालीच्या नाक्यावरती. आपला युजली तुम्हाला माहित असेल ब्रेकफास्ट पॉइंट असतो समर्थ कृपा हॉटेल, हा वालाच. बट सीन असं आहे ना, लेट निघाले म्हणून मी यांना बोललो जरा जास्त कव्हर करू, मानगावला जाऊन थांबू.
इथे पाली म्हणजे गाय गुर रस्त्यावर असणार. सो टेक इट इझी. चला लाड संपले वाटतं आमचे. वरती बघताय मानगावला पोचेपर्यंत जर नाही पडला ना तर खरंच खूप उपकार होतील पावसाचे. मानगावला एकदा ब्रेकफास्टला थांबू ना तिकडे मग विंडशील्ड वगैरे घालून घेऊ. पण मला डाऊट आहे मानगावच्या आधीच भेटेल. सध्यापर्यंत आम्ही तिघत चाललोय आणि दोघं जण पुढे. 2 सुपर बाईक पुढे, एक Z900 आणि एक H2. आम्ही H2 चालवतोय आणि सागर Z900 चालवतोय. जस जसं पुढे चाललोय तस तसे व्ह्यू अजून पॉवर होत चालले. काय वाईब येतात ते चालवायला. आता काय वाईब येतात. अरे भाई यांनी ड्रोन आणला. ड्रोन काढणार कधी? सागरनी ड्रोन आणले बाय द वे. ड्रोन शॉट पण तुम्हाला बघायला भेटतील आजच्या ब्लॉग मध्ये जर त्यांनी क्लिप्स दिले तर. भाई हा वाला घाट मला ज्या आवडतं. मला माहित नाही घाटाचं नाव काय, पण जेव्हा जेव्हा घाटामध्ये येतो ना भाई मन प्रसन्न होऊन जातं माझं. भाई काय घाट आहे हा. दोन्ही साईडने बघा वॉटरफॉल चालू झाले आहेत. वा 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 बोललं ना ह्याच्यामुळे बोलतो मन प्रसन्न होतं घाटामध्ये आलं. फुल माइंड फ्रेश होऊन जातो. हे बघा धुकं अजून सुद्धा आहे तिथे घाटामध्ये बघा. भाई वॉटरफॉल पण बघ, रस्ता पण बघ. वा 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 तो वरती टोक दिसतोय. भाई माझे ज्या नेकेड आयने मी बघतोय ना ते तुम्हाला मी शपथ दाखवायचं पण दाखवू शकत नाही. गोप्रो एवढं जस्टिस नाही करत. 1 किलोमीटरचा टोल नाका आहे. टोल प्लाझा इथे जरा थांबू. मेड फॉर इच अदर. कपल्स बोलायला बोलतात. बरं त्याला एक घास साखर जरा असं. चड्डी जळाली वाटते. माझं म्हणणं बसायची जागा गेली झोपायची. बॅग भरलेले ट्रेकिंग बॅग हा बोलला की काढून ठेव शॉर्टर भर. भाई सगळं तुझ्या मागे बसायला कोणाचे कपडे म्हणजे तुला आधीच विचारलं सायकल कोणी लावलं काढ.